नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी न्याय शिबिर आयोजित करण्याची नरेश म्हस्के यांची मागणी. देवीच्या विसर्जन सोहळ्यात उपमुख्यमंत्री कुटुंब समेत सहभागी आणि रामगणेश गडकरी रंगायत यांच्या नूतनीकरणाची खासदारांनी केली पाहणी. क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महापालिका करत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महापालिकेचा राज्यात 4थ्या क्रमांक लागलाय. ठाणे शहर 100% क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी. यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्यात. क्षयरोगमुक्त मूल्यांकनात ठाणे शहर 4थ्या क्रमांकावर असल्याबाबत खासदारांनी पालिका आयुक्त सौरभराव यांच्यासह क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन आज कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं. यावेळेला अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर राकेश बोराट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील, क्षयरोग तज्ज्ञ आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाचे सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून आत्मीयतेनं काम करत आहेत. पालिका दफ्तरी नोंद असलेल्या क्षय रुग्णांच्या घरी भेटी देऊन संबंधित रुग्णांना आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन करतायत. या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे क्षयरोगाबाबत राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात विविध महानगरपालिका आणि जिल्ह्यातील क्षयरोग विभागांमध्ये ठाणे महापालिकेनं 4था क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी क्षयरोग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मानधन मिळत असतं, पण हे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त 15,000 मानधन देणारी ठाणे ही देशातील एकमेव महापालिका असल्याचंही त्यांनी यावेळेला नमूद केलं. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर सोमवारी मासुंदा तलावात देवीचं विसर्जन करण्यात आलं. कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन ढोल ताशाच्या गजरात श्री अंबे मातेचा जयघोष करत भव्य शोभायात्रा काढून करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. यावेळेला मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं गेलं. 9 दिवस करण्यात आलं होतं. दररोज हजारो भाविकांना अल्पोपहारासह अन्नदान करण्यात आलं. सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर देवीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भक्तगण उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचा रथ ओढला. ढोलताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करत कोपरेतील भाजी मार्केट, बाराबंगला इथून नौपाडा राममारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली. तिथून मध्यरात्रीनंतर तलावपळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं. तलावाला 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला. यावेळेला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ठाण्याचं सांस्कृतिक केंद्र मानल्या जाणाऱ्या रामगणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं. या रंगायतांच्या नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून प्रेक्षागृहातील आसन व्यवस्था, रंगमंचाचं फ्लोरिंग, ग्रीन रूम, तालीम हॉल, वातानुकूलित व्यवस्था आणि शौचालयाचं अद्ययावत स्वरूपात नूतनीकरण करण्यात आलं. या कामाची अंतिम पाहणी मंगळवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेचे अधिकारी, अभियंते तसंच ठाण्यातील नामवंत रंगकर्मी या पाहणीत सहभागी झाले होते. या नूतनीकरणामुळे रामगणेश गडकरी रंगायतन अधिक सुसज्ज आणि आधुनिक रूपात ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाले. शहरातील सांस्कृतिक उपक्रमांना यामुळे नवं बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया अनेक कलावंतांनी व्यक्त केली. नाव कसं
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेनेची सत्ता पहिली सत्ता या ठाणे नगरपालिकेवरती त्या ठिकाणी आली त्यावेळी लोकांना शब्द दिला होता की मी तुम्हाला एक नाट्य थिएटर देईन. ते थिएटर बाळासाहेबांनी ठाणेकरांसाठी दिलेलं आहे. हे जे थिएटर आहे हे महाराष्ट्र राज्यातील असलेल्या सर्व जी काही थिएटर आहेत त्यांना रोल मॉडेल म्हणून हे थिएटर ठरलेलं आहे. अतिशय सुंदर असं थिएटर ठरलेलं आहे आणि त्यांनी दिलेली जी काही भेट आहे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यात अत्याधुनिक पद्धतीने कसं आणखी नवीन काय देता येईल याचा विचार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी विशेष बैठक पार पडली. या उपक्रमात ठाणे महापालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख उपस्थित होते. नागरिकांनी 80 ते 90 अर्जांद्वारे विविध समस्या मांडल्या, ज्या तात्काळ नोंदवून त्यावर उपाययोजना सुरू करण्यात आली. यावेळेला मनोज शिंदे यांची ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाला माजी महापौर अशोक वैती, शिवसेना नेत्या अनिता तेबिरसे, माजी नगर अभियंता रतन अवसरमोल, ॲडव्होकेट प्रियांका सांगळे, उज्ज्वला खरात, बाबा शिंदे, सुखदेव गुलाब यांचीही प्रमुख उपस्थिती होती. समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात या संवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी नालेसफाईतून कोट्यावधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत विरोधक ठाणे महापालिकेला कोंडीत पकडतायत. आता मात्र 20 एप्रिलपासून सुरुवात होणाऱ्या नालेसफाईवर चित्रीकरणाच्या माध्यमातून आयुक्त नजर ठेवणार आहेत. नालेसफाई करता 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्याला जोडणारे लहान मोठे नाले असे 384.91 किलोमीटर नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 कोटी 29 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. मागील वर्षी हा खर्च 9 कोटी 15 लाख इतका करण्यात आला होता. यावर्षी उशिरा नालेसफाईच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत नालेसफाईच्या कामांचे कार्यादेश निघतील. त्यानंतर तात्काळ नालेसफाईला सुरुवात होईल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. नालेसफाईची कामं करताना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, JCB, पोकलेन या मशीन्सचा वापर करण्यात येतो. त्याद्वारे नाल्यातील गाळ काढला जातो. नालेसफाईच्या कामावर पर्यवेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नालेसफाईच्या कामाच्या व्यतिरिक्त रस्त्याच्या आजूबाजूला असलेले कल्वर्ट सफाई केली जाणार असल्याचं पालिका प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवले. नाल्याच्या शेवटच्या ठिकाणावर जो भराव साचलेला असतो त्यामुळे पाणी साचण्याच्या घटना घडतात, परंतु आता शेवटच्या ठिकाणचा भराव काढला जाणार आहे. पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटना घडत असतात, त्यामुळे दुर्घटना देखील घडण्याची शक्यता असते. बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा ठाण्यात येणार होते, परंतु बागेश्वर बाबा न आल्यानं नागरिक नाराज झाल्याचं दृश्य दिसून आलं. हनुमान चालिसा आणि गंगा आरतीसाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा ठाण्यातील उपवन तलाव इथे सकाळी 6 वाजता येणार होते. त्यासाठी नागरिक सकाळी 5 वाजल्यापासून उपवन घाट इथे जमा झाले होते. त्यामध्ये शाळकरी मुलं देखील होती. सुमारे 3 तास नागरिक बागेश्वर बाबांची वाट बघत होते, परंतु अचानक बाबा या कार्यक्रमाला आलेच नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाला गर्दी कमी असल्यानं बाबांनी कार्यक्रमाला पाठ फिरवल्याची चर्चा या ठिकाणी रंगली होती. नाराज नागरिकांची समजूत काढण्यासाठी बागेश्वर बाबा उद्या येणार असल्याचं सांगण्यात आलं, परंतु उद्या तरी बाबा येतील का असा सवाल यावेळेला कार्यक्रमाला आलेले नागरिक उपस्थित करतायत. 5:30 बजे हम लोग सोचे कि आएंगे 6 बजे का मतलब टाइम दिया गया था ना, तो 5:30 बजे आए थे हम लोग, पर आए नहीं. कब से बोल रहे 5 मिनट में आएंगे, 5 मिनट में आएंगे. पर ऐसा बोल रहे हैं कि अभी गर्दी नहीं थी इसके लिए नहीं आए हो. मालूम नहीं, कैसे बोल रहे हो अभी मंडी में उनको बैठना है महाराज जी को, तो फिर बोल रहे हैं 15 मिनट में आएंगे, तो सब लोग मिल रहे हैं बीच रास्ते में उनसे, ऐसा ही बोल रहे हैं. तो कितनी तकलीफ होती है इस तरीके से? अभी बहुत ही तकलीफ हुआ, इसलिए हम लोग उठ के चले आए हैं. नहा धोकर हम 4 बजे से ही उठ के नहा के आए. तो क्या मैसेज देना चाहोगे बाबा को? अभी आना चाहिए था बाबा का, तो हम लोग बहुत आगे से बैठे थे. भीड़ लगी थी, सभी लोग गए अपने घर. सब लोग तुरंत फिर उठे ना, हनुमान चालीसा भी नहीं सुनने को तैयार हुए वहाँ पे. बताइए इतना आसान था इनके लिए. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा.
आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी निहाय शिबिर आयोजित करण्याची नरेश म्हस्के यांची मागणी. देवीच्या विसर्जन सोहळ्यात उपमुख्यमंत्री कुटुंब समेत सहभागी. आणि रामगणेश कडकरी रंगायत यांच्या नूतनीकरणाची खासदारांनी केली पाहणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.